नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे स्वप्नाच्या घरी राधा वहिनी, किशा भाऊ आणि अनिश टेन्शन मध्ये असतात व स्वप्नाचा मात्र मेकअप करायचं काम चालू असतं. तेव्हा आता किशा भाऊ तिला म्हणतो की मोदक किडनॅप करण्यासाठी मेकअप करावा लागतो का? त्यावर आता अनिश त्याला म्हणतो की मामा, तुला अशा वेळी मस्करी करायचं सुचतंय का? तितक्यात आता डोरबेल वाजते. त्यामुळे स्वप्ना किशा भाऊला म्हणते की तुम्ही जाऊन प्लीज दरवाजा उघडता का? त्यामुळे किशाभाऊ जाऊन दरवाजा उघडतो. तेव्हा भैरवीचे मोदक ज्या टेम्पोमध्ये किडनॅप केले त्या टेम्पोचा ड्रायव्हर येऊन उभा राहतो. तो आल्यानंतर आता सगळेच जण त्याच्याकडे बघतात. तितक्यात आता स्वप्ना त्याला विचारते की काम झालं ना? तेव्हा आता तो म्हणतो की हो, आणि टेम्पो अशा जागेवर लपवलाय की कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही. आता इकडे निवेदिता ताई भैरवी सोबत टेम्पो शोधायला निघालेल्या असतात. तेव्हा आता रस्त्यामध्ये त्या गाडी थांबवत विचार करू लागतात. त्यावर भैरवी त्यांना विचारते की काय झालं. तेव्हा त्या सांगतात, हे बघ भैरवी, इथून 2 रस्ते जात आहेत. एक रस्ता सुकटणकर फूड्सकडे जातो. त्यामुळे मला असं वाटतंय की ती लोक सुकटणकर फूड्सच्या रस्त्याने गेलेले नसून ह्या लेफ्ट रस्त्याने गेलेले असावेत. त्यामुळे आपण या रस्त्याला जाऊन त्यांना शोधूयात. त्यावर आता भैरवी म्हणते, चालेल, जसं तुम्हाला वाटतं तसं करूया. त्यामुळे आता त्या दोघीही त्या रस्त्याने जायला निघतात. आता इकडे अशोक मामा भैरवीच्या फोनची वाट बघत असतात आणि अनिशही अजून घरी आलेला नसतो. त्यामुळे आता ते काळजी करू लागतात. आता अशोक मामा अनिशला कॉल करतात, पण अनिशचा फोन बंद असतो. त्यामुळे आता ते विचार करू लागतात की मुलांना एकटं सोडून बाहेर जायचं तरी कसं. आता इकडे टेम्पो किडनॅप झाल्याची बातमी कळल्यानंतर सगळेजण खुश होतात आणि पार्टी करू लागतात. आता खूप वेळ झाल्यानंतरही अजूनही काहीच निरोप आलेला नसतो. त्यामुळे आता अशोक मामा इरा ईशानला सांगू लागतात की मी जरा बाहेर जाऊन येतो, तुम्ही दोघं इथेच थांबा. त्यावर ते दोघं म्हणतात की हो आजोबा, तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही थांबू इथे. त्यावर आता अशोक मामा त्यांना म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही अनोळखी माणूस असला तर दरवाजा उघडायचा नाही, असं म्हणून आता अशोक मामा तिथून जातात आणि जाताना त्यांना आतून दरवाजा लावायला सांगतात. त्यामुळे आता इरा ईशान दरवाजा लावून आत बसतात. आता निवेदिता ताई आणि भैरवी रस्त्याने जात असताना त्यांना एका ठिकाणी अनेक असे टेम्पो दिसतात. त्यामुळे आता त्या गाडी थांबवत भैरवीला म्हणू लागतात की इथे 5-6 टेम्पो उभे आहेत, त्यामुळे मी जरा जाऊन चौकशी करते, तोपर्यंत तू इथेच गाडीत बसून राहा. त्यावर भैरवी त्यांना म्हणते की मी पण तुमच्या सोबत येते. त्यावर त्या म्हणतात, हे बघ भैरवी, तू ऑलरेडी खूप थकली आहेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला त्या माणसाने पाहिलं आहे, त्यामुळे ते लगेचच तुला ओळखतील. त्यामुळे तू आता गाडीच्या खाली उतरू नकोस, मी जाऊन येते, असं म्हणून आता त्या तिथून जाऊ लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, बघा मॅडम, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला काहीही अडचण वाटली ना तर तुम्ही लगेच मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज करा. त्यावर त्या म्हणतात, तू अजिबात त्याची काळजी करू नकोस, असं म्हणून आता त्या गाडीखाली उतरतात आणि टेम्पो जवळ जातात. तेव्हा भैरवी गाडीत बसून सगळं बघत असते. त्यामुळे तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे निविताई जेव्हा त्या टेम्पो जवळ येतात तेव्हा तिथे उभे असलेले 2 माणसं त्यांना विचारू लागतात, ओ मॅडम, तुम्ही असं आमच्या टेम्पो जवळ का उभे आहात? काही काम आहे का तुमचं? त्यावर निविताई म्हणतात की हो, माझं जरा छोटंसं काम होतं. टेम्पो आमचाच आहे, पण त्यामध्ये माल आहे, त्यामुळे तुम्ही दुसरा टेम्पो बघा. आता इकडे भैरवी गाडीच्या खाली उतरते आणि तिथे असलेल्या दुसऱ्या कारच्या मागे जाऊन उभी राहते. तेव्हा आता निविताई त्यांना म्हणत असते, बघा ना प्लीज, जमतंय का? माझं अगदी छोटंसं कपाट टेम्पोमध्ये न्यायचंय हो. त्यावर ते म्हणतात, ओ मॅडम, तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? आमच्या टेम्पोमध्ये माल आहे, त्यामुळे आम्हाला जमणार नाही. तेव्हा तुम्ही दुसरा टेम्पो बघा, कशाला चिकचिक करताय? त्यामुळे आता त्यांच्या बोलण्यावरून निविताईला डाऊट आलेला असतो. इतक्यात आता त्यांचं लक्ष गाडीत असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जातं. त्या मूर्तीजवळ एक मोदक ठेवलेला असतो. त्यामुळे आता त्यांची 100% खात्री पटलेली असते. त्या गाडीचा ड्रायव्हर गाढ झोपेत असतो. तेव्हा आता निविताई त्याच्या बाजूने जाऊन त्या माणसांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू लागतात आणि म्हणतात, मला माझ्या मुलाकडे अमेरिकेत कायमचं राहायला जायचंय आणि माझं घर आता मी भाड्याने देणार आहे. माझं घर खाली केलेलं आहे, फक्त एक कपाट राहिलंय. सागाचं कपाट आहे हो ते. तुम्ही एक काम करा ना, ते कपाट सुद्धा तुम्हालाच राहू द्या. साधारण 40-1 हजार रुपये येतील त्याचे. तितक्यात आता त्या गाडीच्या ड्रायव्हरला जाग येते आणि 40,000 रुपये ऐकल्यानंतर तो पटकन आता बाहेर येतो आणि त्यांना विचारू लागतो की काम काय?
त्यावर त्या सांगू लागतात की माझ्या घरी एक सागाचं कपाट आहे आणि मला ते अर्जंटली काढायचं आहे. प्लीज मला तुमची ही गाडी मिळेल का? हे बघा, ते कपाट तुम्ही कुठेही विका, चोर बाजारात विका, नाहीतर कुठेही जाऊन विका आणि त्याचे आलेले पैसे सुद्धा तुम्हालाच ठेवा. त्यावर तो म्हणतो की काय, 30-40 हजार रुपये आणि तेही आम्हीच ठेवू. त्यामुळे आता त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. पण त्याच्यासोबत असलेल्या 2 माणसांना थोडा डाऊट येतो. त्यामुळे आता ते ड्रायव्हरला आवाज देतात की मालक जरा इकडे या, असं म्हणून ते दोघंही त्याला बाजूला नेतात आणि म्हणतात की यामध्ये आम्हाला जरा रिस्क वाटते, आपण या झंझटीत पडायलाच नको आणि गाडीत ठेवलेल्या मालाचं नुकसान झालं तर आपण त्यांना काय उत्तर द्यायचं. त्यावर तो म्हणतो की काहीच होणार नाहीये. तितक्यात आता निविताई त्यांना आवाज देत म्हणतात की दादा हे बघा, तुम्हाला जर नसेल जमणार तर राहू द्या, मी दुसरा टेम्पो बघते. त्यावर तो ड्रायव्हर म्हणतो की थांबा, मी आहे ना, मी करतो बरोबर, तुम्ही फक्त मला ॲड्रेस द्या. त्यावर त्या म्हणतात की हो, आधी मी माझ्या मिस्टरांशी बोलून घेते, असं म्हणत त्या आता भैरवीला कॉल करतात. तेव्हा भैरवीला सांगू लागतात, हे बघ भैरवी, माझा डाऊट आहे की हा टेम्पो नक्की तोच असणार, त्यामुळे मी काय सांगते ते लक्ष देऊ नाही. मी तुला आता एक ॲड्रेस सेंड करते. मगाशी तुझ्यासोबत त्या बायका होत्या, त्यांना कॉल कर आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायला सांग. तिथे जगताप साहेब आहे, त्यांच्यासोबत 2 पोलीस कॉन्स्टेबल घेऊन त्यांना मी सांगितलेल्या ॲड्रेसवर जायला सांग. तेव्हा आता भैरवी म्हणते की ठीक आहे. त्यामुळे आता भैरवी लगेचच तिच्या आईला फोन करून सांगते आणि ती पण त्या ॲड्रेसवर जायला निघते. आता निविताईंनी फोन कट केलेला असतो. तेव्हा त्या मुद्दामच त्या माणसांसमोर फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतात आणि म्हणतात, मला खूप भले माणसं मिळाले, बरं झालं देवासारखे धावून आलेत. आता त्या बोलता बोलता म्हणतात की हो का, बरं असंच करते, असं म्हणून आता त्या ड्रायव्हरला सांगू लागतात की माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे की तिथे आणखी एक झुंबर आहे, साधारण 15-20 हजारांमध्ये जाईल. त्यामुळे आता तो त्यांना विचारू लागतो की सांगा कुठे जायचंय. त्यावर त्या म्हणतात की ॲड्रेसची काय गरज आहे, माझं घर जवळच आहे, त्यामुळे मीच तुमच्या गाडीत बसून येते, असं म्हणून आता त्या त्या टेम्पोमध्ये बसतात. तेव्हा त्या गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करू लागतात की खरंच खूप कष्टाळू मुलगी आहे, तिच्या कष्टाला यश दे आणि यामागे जो कोणी असेल तो लवकरात लवकर सापडू दे. आता इकडे भैरवी अशोक मामांना कॉल करते. अशोक मामा आता फोन उचलून तिला म्हणू लागतात की भैरवी, मी तिकडे येण्यासाठीच निघालो आहे. कुठे यायचं, आदर्श चौकातच ना? तेव्हा आता भैरवी म्हणते की बाबा, घाईगडबडीत तुम्हाला सांगायचंच राहिलं की आपला टेम्पो कदाचित सापडला आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात की कदाचित. तेव्हा भैरवी म्हणते हो, मी सगळं सविस्तरपणे तुम्हाला आल्यानंतर सांगते. आता तुमची येण्याची काहीच गरज नाहीये, त्यामुळे आता तुम्ही मुलांसोबत घरीच थांबा. आता भैरवीने सांगितल्याप्रमाणे निलिमाताई आणि भैरवीची आई म्हणजेच मीना इन्स्पेक्टर साहेबांसोबत निविताईच्या घरी आलेल्या असतात. तेव्हा गार्गी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तितक्यात आता डोरबेल वाजते. त्यामुळे आता सगळेजण सावध होतात. आता गार्गी जाऊन दरवाजा उघडते. तेव्हा समोर भैरवी आलेली असते. आता भैरवी आत येऊन त्यांना सांगू लागते की निविताई आता त्या माणसांसोबत येतच असतील. तेव्हा आता निलिमाताई भैरवीला विचारू लागतात की भैरवी, आपले मोदक व्यवस्थित असतील ना? त्यावर आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण निवेदिता ताईंचं रेकॉर्ड आहे. ते जेव्हा एखादं काम हाती घेतात ना, तर त्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. इतक्यात आता निवेदिता ताई त्या माणसांसोबत घरी आलेल्या असतात आणि त्यांना आत बोलवत म्हणतात की आमचं कपाट हे बघा इथेच ठेवलं आहे. आता ती माणसं जेव्हा घरात येतात तर समोर भैरवी, निलिमाताई आणि भैरवीच्या आईला बघून त्यांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता ते एकमेकांकडे बघू लागतात. आता इकडे भैरवी त्यांना काही बोलणार तितक्यात आता निविताई हाताने खुणवत तिला शांत बसायला सांगतात. तितक्यात आता त्या माणसांचं लक्ष पोलिसांकडे जातं. त्यामुळे आता त्यांच्या लक्षात येतं की निविताईने मुद्दामच खोटं सांगून त्यांना इथे आणलेलं असतं. त्यामुळे आता ते तिथून जाऊ लागतात. ती कानाखाली देत म्हणतात की तुम्ही सुद्धा एका मुलीला फसवलत ना, तिच्या कष्टाला धुळीला मिळवायला निघाला होतात. पुढे त्या विचारू लागतात की सांगा, या सगळ्यांमागे कोण आहे ते? त्यावर तो म्हणतो की आम्हाला काहीच माहीत नाहीये, कारण जे काही बोलणं झालं ते फक्त फोनवर झालं. त्यावर आता निविताई त्यांचा मोबाईल मागतात आणि म्हणतात की कोणत्या नंबरवरनं तुम्ही फोनवर बोललात. पण तरीही ते लोक कबूल होत नसतात. त्यामुळे आता पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि त्यांना म्हणतात की मॅडम, तुम्ही यांना आमच्याकडे सोपवा.
आम्ही बरोबर त्यांना ठिकाणावर आणू. त्यावर निविताई म्हणतात की घेऊन जा यांना आणि जेलमध्ये टाका. त्यामुळे आता इन्स्पेक्टर साहेब त्या लोकांना अटक करून तिथून घेऊन जातात. तेव्हा आता भैरवी निविताईंसमोर येते आणि म्हणू लागते की खरंच देवासारख्या धावून आलात तुम्ही. तुम्ही जर आज नसतात तर माझी सगळी मेहनत धुळीला. कुणी कुणाला मदत करतं याला उपकार म्हणतात का? तर याला माणुसकी म्हणतात. मी फक्त माझं कर्तव्य केलं. आता निविताई भैरवीला सुकटणकरला फोन करायला सांगतात. त्यामुळे आता भैरवी राजनला फोन करून सांगू लागते की मोदक मिळाले. त्यावर राजन म्हणतो की गुड. तेव्हा आता भैरवी त्याला म्हणते की मी लगेचच मोदक घेऊन तिकडे येते. त्यावर राजन म्हणतो की नको भैरवी, तू आहे तिथेच थांब आणि मला तिथला ॲड्रेस सेंड कर. मी माझा टेम्पो पाठवतो. सोबत ड्रायव्हर आणि टेम्पोचा नंबर आणि त्यांचे फोटोसुद्धा पाठवतो. आणि ड्रायव्हरसोबत कंपनीचा ID सुद्धा असेल. तेव्हा तू सगळं नीट बघून घे आणि त्यानंतरच तुझे मोदक इकडे पाठव. तेव्हा भैरवी म्हणते की ठीक आहे असं म्हणून आता भैरवी फोन ठेवते. आता इकडे निवेदिताताई, भैरवी, निलिमाताई आणि भैरवीच्या आईला म्हणतात, तुम्ही खूप थकला असाल ना, चला मी तुम्हाला घरापर्यंत सोडते. त्यावर भैरवीची आई म्हणते की नाही नको, तुम्ही त्रास करून घेऊ नका, आम्ही रिक्षा करून जाऊ. तेव्हा आता त्या म्हणतात की आता तुम्ही घाई करू नका. जोपर्यंत भैरवीचे मोदक सुकटणकर फूड्समध्ये सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. आणि आपल्याला एवढ्यावरच थांबावं लागणार नाहीये. पुढे आपल्याला या सगळ्यांमागे कोण आहे ते शोधून काढावं लागणार आहे. आता इकडे भैरवीचे मोदक किडनॅप करून तिचं नुकसान केल्याच्या आनंदामध्ये सगळेजण पार्टी करत असतात. तेव्हा आता अनिश म्हणू लागतो की भैरवीची आता मजा येत असेल. ती आता इकडे तिकडे मोदक शोधत फिरत असेल. त्यात मीही तिच्या मदतीला नाही आणि बाबा सुद्धा मुलांसोबत घरी आहेत. इतक्यात आता स्वप्नाचा फोन वाजू लागतो. त्यामुळे आता स्वप्ना जेव्हा आता अनिश तिच्या जवळ जातो आणि म्हणतो की रिलॅक्स, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे ना. तेव्हा आता स्वप्ना रागातच अनिशला जोरात ढकलून देते. त्यामुळे आता अनिश खाली पडतो. हे बघून आता राधावहिनी आणि किशाभाऊ घाबरतात. आता स्वप्ना अनिशला दोष देत म्हणू लागते की हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुला साधा भैरवीच्या वर्कशॉपचा ॲड्रेस सुद्धा शोधता आला नाही. तो जर आपल्याला माहीत असता तर पुढे हे सगळं घडलंच नसतं. त्यामुळे आता अनिश रागातच उठतो आणि तिला म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची. पुढे तो म्हणतो आता तिच्या घरी बोलवलेलं असतं आणि घरी गेल्यानंतर ती आता अशोक मामांनी मला रिटायर्ड पोलीस ऑफिसरने कशी मदत केली हे सगळं सांगू लागते. त्यामुळे आता अशोक मामा निविताईंना भेटण्यासाठी खूप उत्सुक असतात. जेव्हा निविताई त्यांच्या समोर येते तेव्हा अशोक मामांना आणि इरा ईशानला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.